सकाळचे 7 वाजलेत. पाऊस थोडा थांबलाय. आम्ही निघालोय महाबळेश्वरला. पण मी आणि तनिषा अचानक महाबळेश्वरला का निघालो बरं असं? तर त्याला एक कारण आहे. रिसेंटली आता एक 4 दिवसापूर्वी तनिषा जाऊन आली महाबळेश्वरला आणि मला म्हणे मी ते जम्बो सँडविच खाल्लं, ते आईस्क्रीम खाल्लं, आम्ही त्या पॉइंटला गेलो. पण हे किती बोरिंग झालंय. वर्षानुवर्ष जाऊन लोक तनिषा तुम्ही सगळेजण तेच तेच करताय आणि आता बोर पण झाला असाल. इन माय डिफेन्स मी महाबळेश्वरला लहानपणीपासून इतक्या गेलीये आणि आय एम शुअर मी ऑलमोस्ट सगळं कव्हर केलंय. नाही, हो. मी तुला 10 जागांवर घेऊन जाणार आहे या ट्रिप मध्ये. ओके. आणि 10 पैकी 10 जागा अशा असणार आहेत की तू ते आजपर्यंत गेली नसणार आहेस. आणि फक्त खाण्याच्या जागा नाहीत, ते जे युजली पॉइंट्सला घेऊन जातात ना ते कॅबवाले, किंवा आपण जातो वेगवेगळ्या फेमस पॉइंट्सवर, म्हणजे इन्क्लुडिंग टेबल लँड, हा हा. तिथे सुद्धा नाही. मी काही. अशा जागा घेऊन जाणार आहे की ह्या तू ऐकल्या पण नसशील आणि तिथे खूप जण गेलेही नसतील आजपर्यंत. आणि नॉट जस्ट फॉर यू, आपण सगळ्यांना दाखवणार आहोत या जागा. पण अख्खा एक व्हिडिओ करणार आहोत या अनएक्सप्लोर्ड जागांचा. त्याचं नाव आहे डिच द युज्युअल. आपण बेट लावूयात हा. की जर मी एक पण जागा बघितली असेल हा. तर मॅप्रोचं फुल लंच किंवा आपण नो मॅप्रो, नो. नो नो मॅप्रो. तर मी तुला फुल शॉपिंग करून देणार पुण्यामध्ये. ओके, डन डन, बेट इज ऑन. कुठे करणार शॉपिंग? मँगो, झारा. नो, अगेन डिच द युज्युअल. केके मार्केट मध्ये आपले स्पॉन्सर आहेत या सिरीजचे, गलानी फॅशन्स. मोठी बिल्डिंग आहे, तुला वाटेल ते शॉप कर. पण एक जरी जागा तुला माहिती असेल तर बघ. डन डन, बेट इज ऑन. रेडी टू गो तनिषा? नाही नाही, हे दाखवायचं राहिलं ना. आपले मेन स्पॉन्सरर्स धनंजय चना, त्यांनी आपल्याला केवढे काय काय डिफरंट व्हरायटीज पाठवलेत आणि लिटरली बात आहे. आपल्याला सगळं काय काय ट्राय करायचंय आणि आपल्या ऑडियन्सला पण दाखवायचंय. सो थ्रू आउट द ट्रिप आपल्यासाठी आता खूप स्नॅक्स पण आहेत. आता रेडी गो. आम्ही वाईला पोहोचलो आहोत आणि खूपच सुंदर गाव आहे. आणि जॉली नावाची मिसळ, एक जॉली बाबा आहेत, पटवर्धन काका, असे दाढीवाले, असे खूप मस्त. तुला आवडणार आहे ही मिसळ, खूप अशी खूप जुनी आहे. तुम्हाला आम्ही तिथपर्यंत आता जाता जाता आमचे जे स्पॉन्सर आहेत त्यांचे 2 चणे. आपल्याला मिळालेले आहेत चणे, कुठले flavors फुटाणे, आहेत? एक सॉल्टेड आणि पेरी पेरी. तुला कुठला पेरी पाहिजे? पेरी. पेरी पेरी. तिथे जाईपर्यंत आपण हळूहळू हा. खाऊ शकतो आणि थोडस वाई पण बघू शकतो. आणि ओव्हरऑल लोक युजली हायवेवरनं सरळ महाबळेश्वर पाचगणीला निघून जातात, पण वाईमध्ये आतमध्ये एक्सप्लोअर नाही त्यातल्या करत. त्यात येत नाहीत. हम्म. पण हे एक जॉली काकांची, दाढीवाले जॉली काका, तू बघ आता भेटशील त्यांना तू. ते एक खूप भारी प्राणी आहेत असं. हम्म. सो धनंजयचं मेन खासियत आहे ना की त्यांच्या एकतर पॅकेजिंग खूप चांगलं आहे, त्यामुळे खुसखुशीत राहतात खूप छानपैकी. आणि त्यांचं जे क्लेम आहे की त्यांच्या चण्यांमध्ये एक सुद्धा असं एकदम कडक झालेला किंवा न फुटलेला हो. असा फुटाणा नाही मिळणार तुला. लहानपणापासून मी भरपूर चणे खातोय, पण धनंजयनी जो गेम चेंज केला ना चण्यांचा, हम्म. दॅट वॉज क्रेझी. जॉली मिसळ आलेलं आहे आणि काय फील आहे दुकान एकदम एकदम ओल्ड स्कूल. ओ हो 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 हो, क्या बात. कांदा बघ केवढा भरपूर टाकला. हो. काय काय आहे मिसळमध्ये? भरपूर मटकी, भरपूर कांदा. भरपूर कांदा, पुदिना, कोथिंबीर, शेव. आहा. तुमची काय वेगळी आहे मिसळ काका? काही नाही, जे आहे ते त्यात फक्त थोडस प्रेम घालतो. बाकी सगळ्या बाजारात पाणी सुद्धा कृष्णाबाईचं. जागा वडिलांनी ठेवली म्हणून उपभोग करते माझ्याबरोबर तुम्ही. वडिलांनी ठेवलंय सगळे. माझं 1900 सालचं हॉटेल. 1900 1900 म्हणजे 125 वर्ष. मी 1960 सालापासून चालवतो. बर. आणि अगोदर वडील चालवायचे. चालवायचं बर. जॉली तुम्ही का तू? गाडी वडी. जॉली वडील.
कशी आहा. खाता तुम्ही लाईक ब्रेडवर नाही पण ब्रेड मग ब्रेड असा घ्यायचा तोडायचा आणि असं त्याच्यासोबत घ्यायचं पोळीसारखं. रस्सा देऊ तुला नाही ठीक आहे थोडासा. ओके खूप तिखट नाही अजिबात, खूप फ्लेवरफुल मिसळ आहे. कशी वाटते? मस्त आहे हो अजिबात असं परफेक्ट अमाऊंट ऑफ स्पाइस म्हणजे मसालेदार आहे नॉट तिखट. काका म्हणतात तसं प्रेम आहे याच्यामध्ये. तुम्हाला जर कांदा मिसळवर असा कधी वाटलं की कमी मिळतोय, गाडी काढायची आणि वाईला यायचं आणि जॉली मिसळ खायची. आणि पुदिन्याची चव पण अशी त्याच्यावर छान मिक्स होते. धनंजय 70 घ्या. वा. नेक्स्ट स्टॉप पाचगणी. खूप पाऊस आहे असं म्हणतात, बघूयात घाटातच अंदाज येईल काय होतं ते. सो नेक्स्ट स्टॉप काय आहे आपला आत्ताच सांगणार आहात का? नेक्स्ट आपण बर्गर्स खाणार. मिसळची जी जो सम रिअली व्हेरी व्हेरी डिफरंट बर्गर्स. काय सांगितलं तर बरं होईल. So what's your feedback on this place? खरंच खूप खूप मस्त मिसळ आहे आणि लाईक ही सेड की पावाची गरज नाहीये कारण मिसळ इन इट सेल्फच खूप टेस्टी आहे. सो डेफिनेटली वाई मधल्या जॉली मिसळला नक्की 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 या. आणि आल्यावर काकांची पण गप्पा मारा. हा. बरं मला एक सांगा, ही जी तुम्ही गाणी लावलेत रेडिओवर, तुम्ही ऐकता का? हो हा, तुमच्या आवाजात आम्हाला ऐकू येत नाही. आवाज मोठा आहे. तू एक ऑब्झर्व केलंस का? काका सांगतात एक तर्री घेऊन ये, एक मिसळ घेऊन ये, असं आतमध्ये आवाज टाकतात आणि स्वतःच घेऊन येतात आतमध्ये. सो इट्स अ टू वे कॉन्व्हर्सेशन. In one मजा आहे. person. जॉली मिसळला तुम्ही येऊन जा, मज्जा आहे. पाचगणीत पोहोचलोय आम्ही, पण पाऊस नाहीये, पण तो आमच्या डोक्यावर छत्र्या बघू नका. आमच्या स्पॉन्सर्सची नावं दाखवण्यासाठी आम्ही या छत्र्या आता पकडलेल्या आहेत. आणि आता आम्ही हे दाखवणारे तुमचे मखाना धनंजयचे. तुझं कोणतं आहे? माझा ग्रीन चटणी. ग्रीन चटणी. आणि माझा आहे सॉल्ट अँड पेपर. बेसिक माझ्या लुकला सूट करतोय तो आता मस्तपैकी. उडतीये छत्री. हो. हम्म. खूपच, अरे खूपच खुसखुशीत आहे. मस्त आहे. ग्रीन चटणीचा मस्त संपवणार आहे. फ्लेवर आलाय. हे ट्राय करायचं. आता कॉफी पाहिजे. वा. आपल्या इथं मखाना युजली थोडे चुवी असतात, हा बिलकुल चुवी नाहीये. क्रिस्पी आहे पण या. मिरची केवढी लागते यामध्ये. यामध्ये ना. वा. फायनली आवर फर्स्ट प्लेस पाचगणीमध्ये लकी बेकरी, रन बाय ऑल पारसी विमेन, वेर यू गेट बर्गर्स आणि सँडविचेस वगैरे. आणि त्यांचे बर्गर, बन्स, ब्रेड सगळं इन हाऊस बनतं. काय खाणार तनिषा? मी तर बर्गर खाणार, चिकन बर्गर. तू काय खाणार? बर्गर, चिकन सॉसेजेस. सॉसेजेस मस्त फ्राय करून मिळतात. नाईस. आणि मला बेकरी प्रोडक्ट मधला आय वॉन्ट टू ट्राय आयदर क्रीम रोल और केक. ओके. आणि तो ब्रून मस्त विथ कॉफी. येस चालेल. हा, डन. चालेल. सिम्प्लिसिटी, प्योर सिंपल स्टफ. ब्रून. केवढा मोठा ब्रून आहे बघा तो. ह्याच्यावर चहा ना. नाही कॉफी मागवली आपण. पण तुला ही जागा माहिती होती? नाही. मेन रोडला आहे. हो. स्टिल यू मिस्ड आउट ऑन इट. ठीक आहे. 8 more to go 8 more to go. for you to win. एवढा सिंपल बर्गर पाहिलाच का कधी? मला when you said की इथला चिकन बर्गर आणि असं तसं तर आय वॉज एक्सपेक्टिंग असं. नो, हा. असं नाही. इट्स जस्ट दिस. बट दिस इज अ बॉम्ब ऑफ अ फ्लेवर. थँक्यू. मस्त आहे. नो फस. मस्त आहे. उगाच लेटेस्ट, टोमॅटो, कांदा काय नाही.
हे मेयो लावलंय. मेयो इज इन हाऊस, हो. पॅटी इज इन हाऊस, ब्रेड इज इन हाऊस. मस्त आहे, खरंच मस्त आहे. यांची फ्रँचाईज मिळेल का विचारायचं. इथे येऊन चिकन बर्गर डेफिनेटली रेकमेंडेड. सो खूपच छान आहे. मी आता ब्रून मस्का कॉफी मध्ये डिप करून खाणार आहे. नाईस. आवडला. येस. खूप जास्ती हार्ड वाटला. दॅट्स अ ब्रू. अच्छा, ओके. सो बनला अजून हार्ड करतात, दॅट बिकम्स. ओ, सो वेन यू सेड की आपल्याहून डिफरंट आहे, तेव्हा माझ्या पहिले डोक्यात हे चाललं की आपले म्हणजे आपल्या इथे सॉफ्ट असतो ना. ओके. सॉसेजेस आलेत. स्टीमिंग हॉट. एव्हरीथिंग इज सर्व सुपर हॉट, प्रॉपर स्टीमिंग असं. आणि हे आपल्या बुधानीचे चिप्स आहेत. चिकन अँड पेपर, नथिंग. चिकन सॉल्ट. रिसॉर्टवर त्याचा झोपायचा. सुख. टॉप लेवलला सगळ्यात जास्ती काय आवडलं? आय टोल्ड बर्गर्स. आणि वेन यू आस्क्ड मी की सर्वात एक्साइटेड कशासाठी आहेस किंवा मेन्यू मधलं सर्वात काय ट्राय करायचं, तेव्हा पण मला हेच वाटलेलं आणि लकीली तेच सर्वात बेस्ट निघालं. एवढ्या साध्या दिसणाऱ्या जागेमध्ये एवढे अमेझिंग बर्गर्स मिळत असतील आणि असे मस्त सॉसेजेस मिळत असतील, असं बाहेरून बघून वाटत नाही. आणि म्हणून लोक आत येतात, पण ज्यांना माहिती ते बरोबर येतात आणि जागा भरलेली आहे. सो दिस वॉज आवर सेकंड प्लेस दॅट वी इंट्रोड्यूस. बऱ्यापैकी लोकांना माहिती असण्याची शक्यता आहे, थोडंफार याच्याविषयी लिहिलं गेलेलं आहे, पण तनिषाला माहित नव्हतं. सो आय विल. लकी बेकरी, run by all Parsi women. Come here for its burgers. Hands down, the tastiest burger I've ever had. That's Lucky Bakery and Cafe for you. We are heading for a art gallery. ओ. वारं काय सुंदर सुटलंय. कशी वाटली जागा? खूपच आता सुंदर. जस्ट आलोय आपण. हा कशाचा वास वाटतोय तुला? एक सेकंड. पुरणपोळी, जॅगरी, हनी असं काहीतरी. काय आहे? गुळ. गुळ. गुळाचे गुळाचा. चणे आहेत. गुळाचे चणे. हो. फुल हेल्दी. हे वेगळेच लागतात चणे. पुरण खाल्ल्यासारखं वाटतं ना? पुरण. पुरण वॉज वर्ड आय वॉज लुकिंग फॉर. या. पूर्णाचे इंग्रेडियंट्स आहेत हे. पण कसं केलंय हे, काय माहिती नक्की कोट काय केलंय माहिती का? काय कोटिंग आहे आणि कार्डमम पावडर पण लिहिलं आणि तूप. झालं झालं पुरण. चणा, खूप गुळ, टेस्टी आहे तूप आणि इलायची. आणि हेल्दी पण है ना. आम्ही देवराईला आलोय, विच इज अन आर्ट विलेज, आणि दिस इज इनसाइड असं फॉरेस्ट थोडंसं छानपैकी. खूपच सुंदर, सिरीन, शांत जागा आहे ही. ही खरंच अशी अनएक्सप्लोर्ड आर्ट गॅलरी आहे म्हणजे. एक्झॅक्टली. असं जंगलात आणि आतमध्ये किती असं काही आतात. असेल असं वाटतं हो. का? हे लीव्हचं ह्याचं बघा आर्ट. This is seen as the first example of lost wax technique of metal casting. But for all these years, never was stone fused with brass. And this idea just came as a simple thought to my mind because we were doing metal casting. I thought, let's try doing the wax work on stone and see if it sticks together.
So this was our first piece. When we were successful in fusing stone with metal. Nature goddess with peepal leaves in her hair. This is a finished Mohenjo-daro bull. Again, a 2D relief which is turned into 3D here. So this is stone, this is metal. Mohenjo-daro bull. This is Mahesh Murthy Shiva, inspired by the one in Elephanta Caves. So things of utility like water spouts. So this is inspired from Nepal. So typical. My mother's from Nepal, so and in Nepal also there's a lot of brass work. So that what you're seeing is our largest piece of rock dhokra Nandi. Wow. So we failed twice because when you are making a small thing, it's easy to take out of the kiln. But a large thing like this, 900 kilos was the weight. Wow. हेडिंग फॉर पारसी फूड. तू पारसी फूड कधी खाल्लंस का? नाही बाई काय काय येतं त्यात? सो रुस्तमच्या ह्या स्ट्रॉबेरी इन नावाच्या रेस्टॉरंटला आपण येतोय. वी आर ऑलरेडी हिअर. Strawberry, you must have seen it a lot of times, but why I have gotten you over here is because this is Parsi food, genuine Parsi food, and with a view. You need to check it out. View is to die for. And Parsi food is my favorite, and you haven't had Parsi food before, so I'm excited to bring it in. ये देखो, you get the complete valley view over here. When you said दिखाओ, great दिखाओ, view, दिखाओ. I was like, okay, this is fine, and then just look at that. Wow, I was not expecting this. That's the perfect weather now. Wow. And you get to see this while you're dining. So what is that exactly? Like what are we looking This is at? Krishna River Valley. Oh. Krishna River flows from this valley. हा लांबूनच सल्ली दिसली आहे मला. नाईस. ही आहे बटाट्याची सली. नाईस. हे आपला बटाट्याचा चिवडा असतो. हो. आणि इट लुक्स लाईक हा त्यांनी इन हाऊस बनवलाय. आपल्या इथे पुण्यामध्ये सगळे ह्याचा बुधानीचा घेतात हा. आणि तो ऍड करतात. हा ऍक्च्युली किसून केलेला आहे. आहा. त्याच्या आतमध्ये पण काही आहेत का पीसेस? ते चिकन हो. आहेत ना आपले? दॅट्स चिकन. हा. असं मस्तपैकी. इट्स नाईस. वेन यू सेड की असं खूप स्पायसी वगैरे नाही आहे, आय एक्सपेक्टेड की असं एकदम ब्लँड मिळमिळीत टाईप असेल. नेवर. दिस इज नाईस. Very low on spices, that's all. Even if you are not a fan of Parsi food, वैसे थोड़ा इंडियन स्टाइल ही है ये. ओरिजिनल पर्शियन पूरे इंडिया में कहीं नहीं मिलेगा. So it is very flavorful, and most importantly, the view. This to die for. चिकन सल्ली तर मी डेफिनेटली रेकमेंड करेन. व्हेरी नाईस. आणि इंडियन थोडंसं असं इंडियनिश टेस्ट असल्यामुळे त्याला तर मला तर वाटतंय छान मसाला टाईप पण. धनसाच्या राईसला स्वतःला खूप चव असते छान. So it is all fried onionचा फ्लेवर and a very little spices असं. आणि असं नुसता दोन rice सेपरेट खाऊन येतं. Always, Okay. always. This is actually dhansak, but it is to be eaten with rice. With rice. So त्याचा एक स्पेशल धनसाक मसाला असतो तो. आहा. त्याच्यावरच घेतलं मी. हो, त्याची नुसती डाळ भरपूर घे. डाळ हॅज अ लॉट ऑफ फ्लेवर. सो दिस डाळ इज सपोज टू बी कुक्ड फॉर अ व्हेरी लॉंग टाइम विथ मिनिमल मसाले. स्पायसी आहे का नाही आहे? अजिबात नाही तुम्ही ना? म्हणला तसं मिनिमल मसाले, हम्म. पण नॉट ब्लँड. Not नॉट की टेस्ट नाहीये. इट्स टेस्टी बट
स्पायसी नाहीये. सगळे मसाले असे फिरतायत त्या हवेमध्ये, छान वाटतं. वाव. नॉन सीजन बट फ्रेश स्ट्रॉबेरीज, और क्या चाहिए लाइफ में. Eat that first. Yeah. सीझन मध्ये नसलेली स्ट्रॉबेरी कशी आहे? गोड आहे फ्रेशच का? वाटते. खूप गोड नाहीये. नाही आहे ना. खूप गोड नाहीये पण हम्म. फ्रेश वाटते. So, महाबळेश्वर मध्ये आता ग्रीन हाऊसेस भरपूर झालेले आहेत. सो यू डू गेट ऑल सीझन स्ट्रॉबेरीज नाव. सो आपण दिवसभर सगळं बघितल्यानंतर रिसॉर्टला जाऊन मस्त फ्रेश झालो आणि रिसॉर्टचे रूम्स इतके मस्त मोठे, रिफ्रेशिंग, विथ अ गुड व्ह्यू, बॅल्कनी आणि स्विमिंग पूलचा व्ह्यू आणि अजून पण त्यांचे काय काय डिफरंट व्ह्यूचे रूम्स आहेत जे पुढे दाखवणार आहोत आपण. काय तू तनिषा, काय रिसॉर्टचं नाव सांग की. शिवसागर रिसॉर्ट. शिवसागर रिसॉर्ट. नावावर जाऊ नका, फुल फॅन्सी लक्झरी हा, रिसॉर्ट. खरंच खूप फॅन्सी आहे. आणि शिवसागर रिसॉर्ट त्यांचं म्हणजे इकडे महाबळेश्वरमध्ये ऑलरेडी नाव आहेच आहे, सो तुम्ही ऐकलं तर असेलच. पण त्यांचं म्हणजे खूप फॅन्सी, लाईक स्विमिंग पूल पण मस्त आहे, रूम्स मस्त आहेत आणि एकदम छान फ्रेश होऊन आम्ही आता चाललोय आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला चीज खायला. महाबळेश्वर वेदर ऑलवेज गोल्ड. पण कसं वाटतंय हे? कसं वाटतंय? खूप भारी. रेड ब्रिक. वाव. ह्याला चिरा म्हणतात. चिरा दगड, ओ. जांभा दगड, ओके. विच इज व्हेरी पर्टिक्युलर टू कोकण रिजन. आणि महाबळेश्वर पासून कोकण रिजन चालू होते. महाबळेश्वर तू उतरलंस की कोकण आहे लगेच. हो. सो इथे बऱ्यापैकी हा दगड मिळतो पाहायला तुला. सो दे हॅव मेड एव्हरीथिंग इन. एवढं मोठं. हो, इथे सगळं आहे. चीज फॅक्टरी. हे बघ, दिसतं इथे चीज कसं बनवतात वगैरे वगैरे सगळं प्रॉपर. हॅलो, चीज कुठे आहेत सगळे? इथे इथे इथे. याचं ड्राय फॉर्म मध्ये असायचं आहे. ड्राय फॉर्म मध्ये चीज हा. मिळतं. ड्राय Wow. फॉर्म मध्ये पण मी टाकायचं फ्रेश नसतं. ओके. हे अनप्रोसेस्ड सो ही आहे. चेडारची पावडर आहे. ही पावडर आहे. आणि हे काय आहे? ग्रॅन्युअल्स आहेत का? ड्राय जे माइल्ड चेडर. सो हे सॉस साठी वापरतात का मग? नाही, डिरेक्टली असं खाण्यासाठी. तसं खाण्यासाठी. बर. वाव. हे कोणतं आहे? हे गोड. गोडा. दाखवा हे. किती सुंदर रंग आहे बघा त्याचा. सो व्हॉट यू मी- एक्सपेक्ट की थोडस कडू असेल का नाही, हे गोड pungent. असेल का कसं? हे पंजंट असेल. ओके. कुरकुरे चीजचे बिस्किट. नाईस. याच्यात आहे. हे कम्प्लिटली वेगळं आहे टेक्स्चर. हे योगर्ट आहे ना, हे चीज आहे. आणि प्रॉपर ह्यात स्ट्रॉबेरी मस्त चव येते. त्याच्यात दुसरा हम्म. फ्लेवर येतो हनी फ्लेवर. विदाउट शुगर मध्ये हवाय तर हनी. हे खूप भारी आहे. खुसखुशीत आहे सगळं. नाईस. चीज फॅक्टरी. सो वेगवेगळे याच चीज फॅक्टरीमध्ये अजून सगळे वेगवेगळे कंपार्टमेंट्स आहेत. सगळ्या गोष्टी आहेत. तिथे चॉकलेट्स आहेत. चॉकलेट्समध्ये डिफरंट चॉकलेट्स आहेत आणि चॉकलेट स्प्रेड्स पण आहेत. देन वी हॅव हनी. सो देयर अ लॉट ऑफ व्हरायटी इन हनी एज वेल. जॅम, क्रश, टॉपिंग्स. Crazy amount of variety and different berries. So cheese factory madla main cheese cake and just look at the ambience. Beautiful place to sit. And then we'll go to cheese factory. So cheese. क्रीम चीज. Korean cheese bun. केवढं चीज आहे त्यामध्ये. तेच मी बघतीये. आणि लॉट ऑफ गार्लिक आय सी. Let's. तोड दो ये असं? दीवार. गरमा गरम. Wow. Oops. Sorry. Wow. How's that? Try. Go for it. Go for it.
जनरली खूप भारी आहे. सगळं फ्रेश आहे ना. आणि या वेदर मध्ये कसं व्हाईट जे सो आहे मच दॅट्स क्रीम चीज. दॅट्स क्रीम चीज. अतिशय भारी आहे. खूप आवडलं. आय एम ग्लॅड वी ट्राईड समथिंग न्यू. नेहमी पास्ता पिझ्झा आपल्या पुण्यामध्ये सुद्धा कोरियन क्रीम चीज बन मिळतो, कुठे? काही ठिकाणी मिळतो, ओके. पण एवढा भारी नाही. बिकॉज द चीज इज फ्रेश. आणि गरम गरम खाण्याचा ह्या थंडीमध्ये एक्स्ट्रा बेनिफिट आहे. दॅट्स वाय वी आर सेइंग डिच द युजुअल. कुछ नया ट्राई करो. नेक्स्ट टाइम यू आर कमिंग टू महाबलेश्वर, यू मेक श्योर यू कम हियर. और आते आते अपने सातारा रोड पे ही है ना, केके मार्केट में गलानी है. लास्ट मिनट शॉपिंग जो भी करना है, शॉर्ट्स लेना है, टी शर्ट्स उठाने हैं, टोपी उठानी है, सब वहाँ से उठाओ और यहाँ पे आ जाओ. स्पॉन्सर्स है हमारे. So this is herbs and this is garlic. ओ ओके. व्हाट इज हर्ब्स? हाँ हाँ, this one. ओके, बट इट हैज टोमेटो सॉस आई गेस. Maybe. या Cheers. कुरकुरीत. Dips. हा कुठला डिप आहे? I think This this could is be mayo. tomato. Yeah, this is tomato. आणि दिस इज चीज ओव्हरलोड का त्यांचा? This is नाही. I think both. नाही. खूप लाईट आहे हा पिझ्झा यांचा. The entire pizza is cheese overload, and this is the herbs part, and this is the garlic part, and this is the herbs part. ओके. सो हाफ अँड हाफ बनवतात. आणि खाल्लंय का असं काही महाबळेश्वरला या आधी? मला थँक्यू म्हणा तुम्ही नंतर, पण आधी या आणि मग थँक्यू म्हणा. थँक्यू विल बी ॲक्सेप्टेड इन द कॉमेंट्स. चीज केक इज युअर. तो स्लाइस केवढा मोठा आहे बघा. याच्या हाफ साईजचे मिळतात पुण्यात चीज केक. जेवण आहे ते. वाव. So lotus biscoff and blueberry cheesecake. Nice. Actual good quality blueberry you will see, not just the jam. Which one do you want to try first? केवढा डेन्स आहे हा. आणि ऍक्च्युली खाली बिस्किटी आहे. दिस इज हाऊ अ चीज केक शुड बी. तर खालचा जो लेअर असतो तो बिस्किटी राहायला पाहिजे, असं सॉगी होऊन नाही जायला पाहिजे. इट्स अ व्हेरी डेन्स चीज केक. व्हेरी गुड. महाबळेश्वरच्या ह्या वातावरणात राहून सुद्धा ह्यांचे चीज केक खाल्लं असे सॉगी नाही झालेत. गुड क्वालिटी स्टफ दे आर युझिंग. लुक ॲट द टेक्स्चर ऑफ दिस एंटायर बाईट. सो गुड. कॅमेरा प्लीज शो द ओव्हरऑल टेक्स्चर. की प्रॉपर चीज आहे याच्यामध्ये हे तुम्हाला त्या टेक्स्चरवरून कळून येईल. नुसतं क्रीम नाही वापरलंय. Amazing. Insane this food is. या चारीपैकी काय फेवरेट आहे? Everything is indulgence. Everything. I just can't pick. But काय if you छान have आहे. to pick one. I can't. एवढं अमेझिंग आहे सगळं. Agreed. ते खूपच मेहनतीने बनवलं हे सगळं. म्हणजे असं बनवून टाकला पिझ्झा असं नाही आहे ते. इकडनं बेस आणला, इकडनं सॉस आणला आणि इकडनं चीज आणलं आणि टाकलं. हे सगळं इथे बनवतात. पिझ्झा खायला नेक्स्ट टाइम कुठे याचं लक्षात आहे ना? Cheesecake Factory. चीज फॅक्टरी. Oh. Hi everyone, this is day 2 of Ditch the Usual featuring Place
places in Mahabaleshwar and Panchgani. So we have been told by the MD of Dhananjay Chana that he's going to show us one Korik Karkarit Jaga, which is not visited by anyone else. So Panchgani actually, he says, has 5 table lands and only one is visited by people. So he's showcasing one more table land, which is a lot of historical importance to it. So we are heading to their factory first, and from there they are going to take us to this new table land that I haven't seen before, and he claims nobody else also goes over there. So thanks to the Dhananjay Chana MD, Swadesh Pardeshi is his name. And also thanks to Shivsagar Resort for sponsoring our stay. Very comfortable, very luxurious, very well kept rooms. And also Dalani Fashions, who are our fashion partners. Because of all these 3 brands, we have been able to showcase these really hatke and unique, not so explored places. And good morning Tanisha. गुड मॉर्निंग. मला वास येतोय काहीतरी. काय खातेस तू सकाळी सकाळी? जॅगरी चना डिनर नाही केला? केला, पण हे खूप अडिक्टिव्ह आहे. जॅगरी चना पुरण खातेस तू सकाळी सकाळी? वा वा. हे बघा समोर फुल टेबल लँड. Look on the left. He's taking us through a crazy off-roading road. ठीक है, समोर एक रिसॉर्ट है. I'm sure it is very much motorable. राजापुरी केव्स रिसॉर्ट आहे. So Google this. आणि मग इथून कडेने तुम्ही जर वर गेलात तर तिथे हा अनएक्सप्लोर्ड टेबल लँड आहे. इट्स अ क्विक 5-minute हाईक. या टेबल लँडवर खूप जास्ती हवा होती. आम्हाला वाटलं रेकॉर्ड झालंय, पण अजिबात काही ऐकू येत नाहीये. सो बेसिकली पाचगणीच्या 5 टेबल लँड्सपैकी हे एक आहे आणि इथून बाकीचे 4 टेबल लँड्स पण दिसतात. हा टेबल लँडवर स्वयंभू शिवमंदिर पण आहे. तो आपल्यासोबत स्वदेश आहे. हा एक प्लॅटो आहे टेबल लँड. हा नॉर्मली अनएक्सपोर्ट आहे. जे कस्टमर्स आहेत ते एकाच टेबल लँड पर्टिक्युलर टेबल लँडला जातात. या टेबल लँडला आम्ही लोकलाइट्स येतो. आम्ही इकडं थोडेसे येऊन काही गेम्स ॲक्टिव्हिटीज वगैरे खेळतो. तर आमची सगळी धनंजय टीम आम्ही इथं काम नसतं तेव्हा येतो इथं मस्त मजा करायला. इकडे छोटं एक देऊळ आहे, मंदिर आहे, स्वयंभू शिव आहे यांचं शिवलिंग देऊळ आहे. तिकडे येतो पॅनोरामिक व्ह्यू आहे पूर्ण हिल्स. तिथे येतो आम्ही. महाबळेश्वर इज ॲक्च्युली शिवाचं स्थान आणि या टेबल लँडवर सुद्धा एक शिवाचं स्थान आहे, विच इज स्वयंभू. काहीच कमर्शियल नाही आहे. कोणत्या नदीवर आहे? थँक्स टू स्वदेश. मस्त चहा मिळाला गरम गरम. भरतायत दाखव त्यांना मस्त पैकी. हा 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 जगातला नाही पण
आहे. भाकरवडी आणि हे चहा वाकरवडी. आणि कुठली ही वाकरवडी? ग्रीन दिसते थोडीशी ही. ह्याच्यात आपण मेथी का? छत्री ओढून जाईल तर निशा. छत्री भाजी लिटरली अशी विसरलीच नाहीये. राहू दे आता बेजा. आता बंद करून गेला छत्री पाऊस पण गेलाय. Swadesh is showing one more unexplored place, Rajpuri Caves. Let's see what it is. राजपुरी गावात ऑलरेडी आलोय आपण. आणि तनिषाला तिथे यायला अलाउड नाहीये, सो तनिषा घरात गाडीत बसणार आहे. कार्तिक स्वामी मंदिर, दॅट दीज आर द केव्स. इकडे रस्ता आहे तो. आपण आता राजपुरी केव्हला चाललो आहे. पालघणी हा लाईट कमी पडणार आहे. हे ऍक्च्युली कार्तिक स्वामींचं मंदिर आहे इथे. दिसलं? त्या बात आहे. प्रदक्षिणा झाली एक नॅचरली केव्ह मध्ये. त्या बात आहे. आवाज पण घुमतात. हा हा हा. ओ, शिलालेख आहेत तिथे. सुंदर. What a magical place Swadesh has introduced us to. Beautiful. Rajpuri Cave. Do Google this. There are details over there. You can find it. It's a bit of a small cave. Trek nahi manta yaar, but small hike down and you will be transformed into a different world altogether over here. Must come over here. Again, 3 more thanks to Dhananjay for introducing this place. Back to Shivsagar. आलीस का परत तू महाबळेश्वर मध्ये? धुकं काय क्रेझी आहे. काय आहे आणि आपल्याकडे आता? लसूण शेव. आपण ही बटाटा भजी सोबत खाणार आहे. नाईस. सदाची भजी जी माझ्या आजोबांनी मला दाखवली होती. सो आपण तिकडे जाणार आहे आणि वेदर इज जस्ट राईट फॉर इट. सो आपल्या डिच द युज्युअल आपल्या ह्या एपिसोड मध्ये वी आर गोइंग फॉर बटाट्याची भजी सदाभाऊची. चला जाऊयात, मज्जा येणार आहे. सदाभाऊंची भजी आलेली आहे. मनोहर विश्रांती गृह वाडेकरांचं. ते कधीपासून आहे बघ? सिन्स 1960. 1959. ओ माय गॉड. या 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 आतमध्ये या. इट्स अ लोकल फेवरेट. केवढी गर्दी आहे. सगळ्यांना फक्त बटाटे भजी खायला आलेलं पब्लिक आहे. बटाटा भजीचा महाबळेश्वर मधला सिक्रेट स्पॉट आहे सदाभाऊंची भजी म्हणून फेमस. हा तुम्हाला इझिली सापडणं अवघड आहे. इट्स अ लोकल फेवरेट. तुम्हाला गर्दी दिसतच असेल. जे मार्केट मेन आहे महाबळेश्वरचं, जे वॉकिंग मार्केट आपण म्हणतो, त्याला पॅरलल ही एक लेन आहे.
त्या लेन मध्ये हे हॉटेल आहे. इट्स नॉट व्हेरी डिफिकल्ट टू फाइंड. आणि मेन्यू वगैरे काही मागायचं नाही इथे येऊन. फक्त सांगायचं 1 प्लेट 2 प्लेट 3 प्लेट 4 प्लेट जे काय ते त्यांना कळतं. बटाटा भजी मिळते इथे, त्याच्यासोबत मिरची. अगदीच हवं असेल तर पाव पण मिळेल. आपल्याला पाव हवा आहे. एक नुसतं भजीचं खाऊन बघू. 1 भजी आधी मस्त. आहा खुरखुरीत येऊ. आहा हे बघ, हे अर्धा चिप्स आहे आणि अर्धी भजी आहे. अर्ध्याचा चिप्स झालाय मस्तपैकी. पाव वा वा वा, धन्यवाद. थँक्यू. आणि मिरची पण आहे त्याच्याबरोबर मस्त. ही चव कशाची माहितीये तुला? हा बटाटा वाईचा बटाटा आहे. ओके. थोडासा लाल असतो हा बटाटा आणि इट इज व्हेरी हाय इन फ्लेवर आणि व्हेरी लेस इन वॉटर कॉन्टेंट, त्यामुळे तो लगेच क्रिस्प होतो मस्तपैकी. सो याची एक पद्धत आहे खाण्याची. हे घ्यायचं, याच्यावर टाकायचा मसाला असं छान बघा हे, आणि प्रॉपर शास्त्रोक्त पद्धतीने भजी खायची व्यवस्थित. असं करायचं. आणि मिरची आम्ही सोबत खातो मस्तपैकी. आणि हे असं ब्रेड ब्रो पण मस्त लागतं. ब्रेड आत्ता मिळायला लागला यांच्याकडे रिसेंटली. अच्छा. आधी तो इट वॉज बटाटा भजी मिरची डन. लसूण शेव उई. आणि हे छोले चहा सोबत. सॉल्टेड छोले. या गोष्टी चहा सोबत पण छान लागतात ना. ओके, हिट और फ्लॉप दिस प्लेस हिट. कॉफी पण आवडली. कॉफी पण मस्त. पाऊस थांबायची वाट बघतोय म्हणून हा जरा असा टाइमपास चालू आहे आमचा मस्तपैकी. हे झालं की आम्ही एका खूप छान जागेवर, व्हेरी इंटरेस्टिंग, या हॉटेलच्या एक्झॅक्टली ऑपोजिट एक स्टेअरकेस जातो. तिथे वर गेल्यावर एक खूपच सेक्लुडेड आणि सुंदर जागा आहे, दाखवणार आहे तुम्हाला. मस्त भजी आणि कॉफी कुरकुरीत. चहा झालंय. आणि आता इथून आपण वर जाणार आहे. इथे ऍक्च्युली Oh. लिहिलंय मंदिर, हा. पण तुला वर गेल्यावर काहीतरी वेगळं पाहायला मिळणार आहे. राईट इन फ्रंट ऑफ भजी स्पॉट. ओ येस. हे काय जंगल. लगेच आलं की नाही. महाबळेश्वरचं एक रहस्य आहे. ओके. ह्या ठिकाणी एका कॉलेजचा ग्रुप आला होता हा. आणि काय घडलं कोणाला माहित नाही, पण त्यानंतर इथे कोणीच आलेलं नाही कधीच. आणि तेव्हापासून तुम्हाला दिसेल काय घडतंय वरती ते. ही खरी स्टोरी आहे का? हो, म्हणजे मी खोटी का सांगेन. मे बी देयर इज अ रिझन इथे. आणि असं काही घडलेलं नाहीये इथे. फक्त खूप सुंदर जागा दाखवायला मी तुम्हाला घेऊन आलेलो इथे. अँड इट इज अन ओल्ड अबॅन्डन्ड चर्च मेड चकवा. आणि लाल दगडामध्ये बांधलेलं हे चर्च आहे, चिऱ्यामध्ये. इट्स अ ब्युटिफुल लोकेशन. नोबडी रिअली takes the time to come here and appreciate this beautiful building. फुल पाणी पडलं याच्यावर. हे पण असंच आहे. असो, आतमधल्या वस्तू कशा राहिल्यात बघूयात. हा, आतलं खराब म्हणजे नाही आपल्या झालंय. स्पॉन्सरचं पॅकेजिंग किती छान आहे आपल्याला. परफेक्ट वेदर फॉर सिझलर्स. सिझलर्स खायला चाललोय. हो, हे इथे बाजूला
एस टी स्टँड आहे. हा दिस रोड गोज टू कोकण आणि आपण इकडून पुण्याला आलो, पुण्यावरून आलो इकडे. पुण्यावरून हा. आणि एवढ्या कन्व्हिनियंट स्पॉटवर आपलं सिझलरचं रेस्टॉरंट आहे जिथे आपण चाललोय. इट्स राईट नेक्स्ट टू द बस स्टॉप अँड इट्स कॉल्ड द सिझलर प्लेस. प्लीज कम इन. सिझलर प्लेस हॉटेल श्रेयसच्या बिल्डिंग मध्येच आहे का? एस्टॅब्लिश कधी आहे बघ तू. 1880. येस. आणि एवढं सुंदर सगळं छान लुक हे किती असून छान सुद्धा- दिलाय ना बाहेर ना. एक्झॅक्टली. तरी सुद्धा एवढ्याच कन्व्हिनियंट लोकेशन असून सुद्धा आजपर्यंत लोकांनी त्यांच्या टिपिकल जागा सोडून हे असं काही एक्सप्लोरच केलेलं नाहीये. अँड आतमध्ये गेल्यावर तुम्हाला कळेल की इथे आतमध्ये फुल असं कलोनियल स्टाईल एखाद्या हिल स्टेशनचं वुडन थीम वाला रेस्टॉरंट जो काय फील आहे ना, या तुम्ही बघा. आपण इथे प्रॉपर लंच आवरला आलेलो आहे. इथे बाहेर किती गर्दी आहे सगळीकडे. ओ 2:40 झाले. एक्झॅक्टली. 2:40 कधी वाजले आपण खूप फिरतोय. कळत नाही टाइम कसा चाललाय. पण तरी सुद्धा तू बघ, ह्या वेळेला रेस्टॉरंट फुल असतात. बाहेर फुल गर्दी आहे पण तरी इथे येत नाही. पण इतकं अमेझिंग फूड आहे इथे सगळं छान. तू आता डिरेक्टली हेड टू सिझलर्स अँड यू टेल मी व्हॉट यू फील लाईक हॅव्हिंग. ह्यांच्याकडे मी आल्या चायनीज फूडचा पण छान वास आला. यू कॅन गो फॉर अ चायनीज सिझलर. आणि वन अमेझिंग थिंग दे हॅव, लार्ज आणि स्मॉल अशा 2 क्वांटिटीमध्ये सिझलर्स मिळतात. ते कुठेच नाही मिळत. लार्ज इज फॉर 2 people का? येस, लार्ज इज फॉर 2 people आणि स्मॉल इज अ लिटल मोर दॅन फॉर 1 person. हा हा. पण सिझलर्स अशी भरपूरच आली पाहिजेत, अदरवाईज मजा नाही. पण स्मॉल घेतलं तर 2 घेता येतील ना. ऑफकोर्स, एक्झॅक्टली. सो व्हेजिटेरियन मध्ये, मटन मध्ये, चिकन आणि सी फूड असं वेगवेगळे टोटल किती व्हरायटीज आहेत बघ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 व्हरायटीज ऑफ सिझलर्स ओव्हर हिअर. ओ आलं दुसरं पण. नाईस. स्मॅश्ड पोटॅटोज. वाव. ओ अँड मटन. Mutton. मला मॅश पोटॅटोज खूप आवडतात. मला पण खूप आवडतात. मी तो पार्ट खाऊ शकते. Go for it. Oh, this is good quality stuff. Wow. खाने के लिए सिर्फ सिझलर्स अच्छे हो किंवा मग फक्त रेस्टॉरंटच खूप छान असायला पाहिजे, ह्यासोबत एक व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर इज द वेदर आउटसाईड. आणि हे वेदर एवढं छान असेल ना तरच सिझलर खाण्याची मजा क्रेझी लेवलला जाते. पुण्यामध्ये एवढ्या ठिकाणी आहेत छान सिझलर प्लेसेस आहेत, पण हे वेदर नाही आहे. त्यामुळे इथली मजा खूपच वेगळ्या लेवलची आहे. अँड यू शुड कम युअर फॉर दिस व्हेरी कन्व्हिनियंट लोकेशन. आणि बाहेर जे काही धुकं पडलंय, पाऊस चालू आहे, असं छान दिसत राहतं तुम्हाला. वी कमिंग टुवर्ड्स दी आय गेस एंड ऑफ द एक्सप्लोरेशन ट्रेल. मे बी अ कपल ऑफ मोर प्लेसेस. देयर इज अ लॉट मोर टू बी सीन. वेळ थोडा लिमिटेड असल्यामुळे काही थोड्या जागा दाखवू शकतो. बट आय होप यू लाइकिंग व्हॉट वी आर शोईंग यू. आय थिंक आय थिंक की महाबळेश्वरमध्ये अजून एवढ्या अनएक्सप्लोर्ड प्लेसेस आहेत की डिच द युजुअल सिरीज 2 पण होईल. ऑफकोर्स अजून सजेशन्स पण येतील लोकांचे. बस जनरस स्पॉन्सर्स पाहिजेत. लाईक धनंजय लाईक धनंजय अँड लाईक गलानी फॅशन या अँड ऑल्सो आर स्टे आर पार्टनर्स, स्टे पार्टनर्स. शिवसागर रिसॉर्ट्स, बिलार. गुड. माझं खूप पोट भरलंय. तनिषा तू उडूसा खातेस, तिथंच पॅक करून घेऊन चाललोय मस्त पण पैकी. माझं पोट खूप भरलंय. सो आपण असं जरा वॉक करूयात. शतपावलीची गरज आहे. शॉपिंग करायचंय, ओ मार्केटमध्ये जायचंय.
असं बोल ना. हो, अनएक्सप्लोर्ड जागा आपण खूप बघितल्या आहेत. आता ही एक्सप्लोर्ड जागा जरी असली तरी महाबळेश्वरला आल्यावर मार्केटला गेलंच पाहिजे. त्याशिवाय कम्प्लीट होत नाही ना. एक्झॅक्टली. ठीक आहे. सो लेट्स गो. काय घ्यायचंय? कपडे कपडे तर घेतलेत ना आपण. कपडे आपल्याला Yes. परत गेल्यावर गलानी फॅशन. गलानी मधनं घ्यायचं, महाबळेश्वर मधून नाही घ्यायचं. इथे बाकीच्या खूप गोष्टी आहेत, हो त्या बघूयात. चालेल, चलो. चलो. शॉपिंग झालं तनिषा? हो, अजून हं? करायचंय. अजून करायचंय. मार्केट संपत आलंय. माझ्या डोक्यात ऍक्च्युली अजून एक जागा होती तुला दाखवायची, हम्म. पण ती आता बंद आहे. ही पूर्ण बंद केलंय हे ऍक्च्युली. इट्स अ का? बेकरी. हे 3 महिने बंद असते ही. ओ, आणि दिस इज प्रोबॅबली दी ओल्डेस्ट ईटिंग प्लेस इन होल ऑफ इंडिया. व्हॉट? हो, रन बाय कॅथलिक विमेन. त्यांचे चिकन पफ्स आणि केक्स, पेस्ट्रीज खूप सुंदर पण म्हणजे असतात. oldest एलसीज म्हणून आहे. ओके. एस्टॅब्लिश्ड इन 1849. So it's been more than 175 years. सो एव्हरी मॉन्सून दे Every monsoon 3 months they are shut. वाय नाही तर मग मी पण तुला इथे पण म्हणजे घेऊन जाणार त्यांचं होतो. प्रिटी बिग वाटतंय की लाईक मॉन्सून मध्ये चालू ठेवलं तरी आतनं. नाही, बट आता रिसेंटली मॉन्सून मध्ये बिझनेसेस चालू राहायला लागलेत. अदरवाईज मॉन्सून मध्ये बिझनेसेस बंद असायचे इकडे. बिकॉज पीपल डिडंट यूज टू रिअली कम हिअर. पण आता रोड्स आर बेटर आणि लोकांना सुद्धा बऱ्यापैकी मोकळा वेळ असतो विकेंड्सला वगैरे. सो येतात लोक. आणि ॲज यू कॅन सी इवन ऑन अ ट्यूजडे देर इज डिसेंट रश. या आता नेक्स्ट आपण जाणार आहोत आपल्या मेन स्पॉन्सर्सच्या फ्लॅगशिप आउटलेटला, ओके. धनंजयला. हा, सो तिथे आपल्याला ते सगळं एक्सप्लेन करतील आणि आपल्या ऑडियन्सला पण कळेल की त्यांच्याकडे Nice. काय काय आहे. मी छत्री इंटरेस्ट घेऊन बघायचं छानपैकी. छत्री त्यांची दाखवते. मार्केट संपत आलंय, दिवस संपत आलाय. आता फायनली आपण आपल्या स्पॉन्सर्सना भेटू आणि त्यांच्याकडे काय नवीन आहे. कारण धनंजय लोकांना नवीन सांगण्यासारखं काही नाही आहे आपल्याकडे, पण त्यांच्याकडे काहीतरी नवीन असेल तर ते लोकांना सांगतील आणि आपल्याला पण कळेल काय नवीन आहे ते. बिफोर दॅट हा, मला हे ऑफकोर्स माहिती आहे. सो तुम्ही बेट ठरलाय. धनंजय मला ऑफकोर्स माहिती आहे की ती फेमस पण आहे. ओ शिट, मी हा विचार नव्हता केला. आणि आपण इथे ऑफकोर्स येणार म्हणून मी बेट लावली. चला आता चालेल. तुम्हाला आमचं स्पॉन्सरचं दुकान पण दाखवता येईल. आता मला चना मिळतो, शेंगदाणे मिळतात, फुटाणे मिळतात, हे सगळ्यांना माहिती आहे. 100. सो अजून काय नवीन आहे तुमच्याकडे? तुम्ही इनोव्हेटिव्ह आहात, बऱ्याच गोष्टी नव्या आहेत ते आम्हाला दाखवा. येस प्लीज वेलकम. या सगळ्यात सुपर आणि बेसिकली हिरो प्रोडक्ट आहे हा सीड्सबेरी लाडू. बरं. हा बेसिकली प्रोडक्ट मध्ये काय करतो आम्ही 5 असॉर्टेड सीड्स येतात. हा. पंकिन सीड्स, सनफ्लॉवर सीड्स, व्हाईट सिसमी, ब्लॅक सिसमी आणि फ्लेक्स सीड्स. ओके, All प्युअरली protein. प्युअरली जॅगरी मध्ये बनतो. त्यात प्युअर घी टाकलेला आहे, काय डालडा वगैरे वनस्पती घी वगैरे असं काही नाहीये. क्या बात आहे, आणि त्यात क्रॅनबेरी टाकलेलं होतं टँकिनेससाठी. क्या बात आहे. हा कॉम्बिनेशन तुला कुठंच मिळणार नाही आणि क्या बात खूप हेल्दी ऍट द सेम टाइम. काय अमेझिंग पॅकेजिंग आहे. त्यात तुला क्रॅनबेरी अरे, दिसतीये, कसलं सगळे seeds सुंदर आहे. आणि लाडू म्हटल्यावर तुला cranberry वाटत असेल मोठा लाडू तोंडात जाईल, पण हा नाही, एकदम इझिली तुला मी 3-4 खाऊ शकतो. इझिली आरामात. प्लीज मॅम. आणि खुसखुशीत 100%. खुसखुशीत लाडू आहे हा. क्या बात आहे. ब्लूबेरी मध्ये आपण इंट्रोड्यूस केलाय. त्याच्यामध्ये ऍक्च्युअल ब्लूबेरीज दिसतील तुला. आणि Wow. जे एसेन्स युज केला तो एकदम नॅचरल जेवढं ठेवायचा क्या प्रयत्न बात केला तेवढा. क्या बात आहे. किती व्हरायटीज आहेत टोटल चनामध्ये? साधारणतः आता 21 व्हेरियंट झालेत आता करंट. क्रेझी. आता अवेलेबल 21 व्हेरियंट्स आहेत आपल्याकडे. एवढा सगळा चिक्कीज आहे. चिक्कीज आहेत. येस. वा. पण चिक्कीमध्ये पण आपले साधारणतः 17-18 व्हेरियंट्स आपण नाही, बनवतो. पण मला युनिक गोष्टीच म्हणजे आपल्या तिळाची, शेंगदाण्याची ह्या गोष्टी ड्रायफ्रूटची मिळतात. राईट. हे पंपकिन सीड्स वगैरे नवीन दिसतात. 100%. हा नवीन प्रोडक्ट सीड्स अँड बेरी नवीन दिसतंय. येस, सीड्स अँड बेरी इनोव्हेशन यू हॅव डन. येस येस येस. तर क्या बात तुला आहे. इंट्रोड्यूस करतो मी एक आपल्या पंपकिन सीड्स चिक्कीची. हम्म. हे बेसिकली काय आहे, ह्याच्यात ओनली पंपकिन सीड्स आणि जॅगरी ह्या दोन इन्ग्रेडियंट्स व्यतिरिक्त काहीच नाहीये. नाही, चिक्की काही घेतली नाही. ना हा. कुठेही, किती एक त्या पॉलिथिन मध्ये पिशवीमध्ये, असते ते, हो. आणि ते काढून खाणं चिकट. राईट. आणि मी तुमची घेऊन बाजारात फिरतोय आणि खातोय. येस. मला कुठेच हाताला काही राहिलंय किंवा असं काहीतरी चिकट झालंय नाही वाटणार. असं काहीच नाही झालेलं आहे. बरं, तुम्ही सकाळी आम्हाला चहा जो दिला होता, येस. मला चहा दाखवा काय काय. 100%. ते ऍडिक्टिव्ह आहे. मी त्यांना म्हणत होते की मी खरंच घेऊन जाणार आहे. because बाकरवडी आणि चहा दोन्ही कुठे Right, आहे right, चहा 100%. आपला? चहा इथे आहे. ओके, इकडे. बरं. सकाळचाच. आणि त्यात तुम्ही काय टाकलं, मी काय काय टाकलेलं का फक्त ह्याच्या आणि येस, साखर? सांगतो.
बेसिकली सकाळी हा चहा आपण म्हणजे मी घेऊन आलो होतो, माझ्या वाईफने स्पेसिफिकली प्रिपेअर केला होता आपल्या सगळ्यांसाठी. त्याच्यात मॅम काहीच नव्हतं टाकलं स्पेसिफिकली, फक्त दूध होतं आणि ही चहापत्ती होती. ह्याच्यामध्ये मसाला वगैरे सगळं इन्क्लुडेड आहे. ह्या चहापत्तीमध्ये फक्त तुम्हाला मिल्क टाकायचं आहे आणि चहा इज रेडी. आणि जो सकाळी जो टेस्ट केला तो हाच चहा होता. तुम्हाला वाटलं असेल की आपण जिंजर वगैरे वरतून ग्रेट करून टाकलं, नाही, अशातला काय भाग नाहीये. ह्याच्यात जिंजर आहे, इलायची आहेत, भरपूर. म्हणजे तुम्हाला इन्ग्रेडियंट सांगायचे तर ह्याच्यात तुम्हाला जिंजर आहे, कार्डिमन आहे, क्लोव आहे, सिनेमन आहे, ब्लॅक पेपर, एवढे सगळे ऑलरेडी मसाला इन्क्लुडेड आहे. स्वदेश परदेशी. Right. सो ही हेज सपोर्टेड दिस एंटायर एफर्ट आणि दिस इज अन एफर्ट टू शोकेस व्हॉट दे आर डुईंग न्यू. आणि खरंच इनोव्हेटिव्ह पद्धतीने नवीन नवीन गोष्टी लोकांपर्यंत घेऊन येतात. अँड लुक ॲट द काइंड ऑफ आउटलेट ही इज मेड. इट इज कमेंडेबल. ते चण्याचं दुकान ते आधी आम्ही आल्यावर बघायचो की त्याच्या सुरुवातीपासून आपण बघतोय की नॉर्मल एका त्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पिशवीमध्ये तुम्हाला ते पटकन करून देणार, गरम गरम तिथे चाललंय. त्याच्यामध्ये एवढं असं अर्धवट काही शिजलेले येणार, अर्धवट खराब झालेले येणार. पण ह्यांच्या याच्यामध्ये तसं काही नसतं. सो महाबळेश्वरला आले की तुम्हाला वाईपासूनच धनंजय दिसायला सुरुवात होतेच. तुम्हाला असं वाटू शकतं की ते काय किती ब्रँडिंग करतात, किती जाहिरात करतात, बट इट इज ऑल वर्थ इट. आणि दे आर लिव्हिंग अप टू द नेम, विच इज अमेझिंग. थँक्यू व्हेरी मच स्वदेश. चलो, मस्त वातावरण आहे. येस 100%. आम्ही आता बाकीची मजा करतो. डन ऑलवेज. प्लीज वेलकम. काही Next time लागलं आपण- पाचगणीत महाबळेश्वरमध्ये, ऑफकोर्स ऑलवेज रिमेंबर अस. नाव वी हॅव अ फ्रेंड. 100%. चलो. चलो, येस, थँक्यू. Bye bye.